भाजपला विचारल्याशिवाय विलीनीकरण शक्यच नाही, भुजबळ यांचे स्पष्ट मत. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट भवितव्याबाबत आणि 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादींच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ यांनी सत्तेचे समीकरण स्पष्ट केले. ते म्हणाले की आम्ही सध्या महायुतीचे घटक आहोत. जर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो आम्हाला भाजपला विचारल्याशिवाय घेता येणार नाही. कोणाला सोबत घ्यायचे आणि कोणाला नाही याबाबत भाजपच्या ज्येष्ठ मंडळीशी चर्चा करणे अनिवार्य आहे. भुजबळ यांनी पुढे स्पष्ट केले की ज्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत त्यांना अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेता येणार नाही. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाचा सल्ला घेणे ही राजकीय शिष्टाचाराची गोष्ट आहे. विलीनीकरणाबाबत माझ्याकडे कोणतीही कल्पना नाही किंवा तशी कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.